पुन्हा एकदा कोकण जर्नी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। आणि मित्रांनो, पावसाचे दिवस चालू आहेत, तर आज आम्ही पुन्हा एकदा निघालो आहोत रघुवीर घाटामध्ये। आणि आज माझ्याबरोबर असणार आहे बंटी। तर खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे ही सुद्धा। आणि आता आम्ही निघालो दापोलीतून। आत्ता वाजलेत 12, पेट्रोल टाकलं 200चं आणि आपल्याला जायचं आहे खेडमध्ये। रघुवीर घाट खेडमध्ये आहे, तर हा आहे दापोली टू खेड रोड आहे हा। तर चला जाऊया मित्रांनो, किती वेळ वगैरे लागणार तो आपण पाहूया, किती वेळ लागेल तो आणि किती किलोमीटर आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर चला जाऊया आपण। व्हिडिओसुद्धा खूप सुंदर होणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला। तर बंटी रेडी झालं आहे, गाडीला स्टार्टर मारलं आहे आणि दापोली खेड रोडला आपण आता मार्गस्थ झालो आहे। 1.5 तासामध्ये आपण रघुवीर घाटामध्ये पोचू आपण 1.5 तासामध्ये। फायनली आपण आता अर्ध्या रस्त्यावर आलो आहे आणि खेडमध्ये पोचलो आहे आपण आता। थोडा दस्तुरीपर्यंत आलो आहे आणि आता थोड्या वेळातच आपण खेडमध्ये पोचू बाजारामध्ये। मित्रांनो, खेडमध्ये पाणी भरतो ना दापोली तिथे, तो हे बघा इथं रस्त्यावरती पाणी भरलं आहे। जर इथे पाणी फुल झालं ना ते गाड्या सर्व बंद होतात। हे बघा इकडे सर्व गाडी थांबली आणि आता पाणी भरलं आहे आणि समोरून गाडी येते, तिचा पहिला अंदाज बघूया केवढा पाणी होईल गाडीला। आणि बस पुरी थांबले इथे कारण समोरनं गाड्या येतात म्हणून। मी बघा पहिली आली रिक्षा, बाईक वगैरे पण येत आहे। तसा आता थोडा पाऊस कमी आहे त्यामुळे कमी पाणी आहे आणि इथं रस्त्यावरती पाणी आहे, ब्रिजच्या वरनं पाणी जात आहे, खूपच पाणी आहे इथे। आणि जर पावसाने जोर केला ना तिथं फुल पाणी भरतं। आता आपण खेडच्या ब्रिज खाली आहोत। आणि आता आपण ब्रिज क्रॉस करून चिपळूण साईडला चाललो आहे। ब्रिज आहे मुंबई गोवा हायवेवरती। इथे रेल्वे स्टेशन आहे खेडचा आणि खेडच्या रेल्वे स्टेशनच्या इथून वरती फाटा आहे जायला, हे बघा इकडे लेफ्टला। आणि आम्ही आता पहिला टर्न मारलं आहे, जाऊ दे। आणि हा पाठीमागे राहिला मुंबई गोवा हायवे, तो तिकडे चालला आहे चिपळूणला। आणि हा इकडे रोड चालला आहे खेडमध्ये आतमध्ये गावामध्ये। हा रोड जातो रघुवीर घाटाकडे। इथून 30 ते 35 किलोमीटर रघुवीर घाट असेल।
ब्रिजवर येऊन पोचलो आहे मी. इथूनच पुढं रघुवीर घाट चालू होईल आता थोड्या 5-10 मिनटानंतर. आणि बघा बंटी गाडी चालवत होता, दमला आहे तो सुद्धा आता. आणि इकडे नदीला पाणी पाहू शकता किती आहे ते. आणि ही नदी आहे ती वरनं घाटामधूनच येते. जो रघुवीर घाट आहे तिकडूनच वरनं दिसते ती नदी येते वेळी. तर चला पुरा अनुभव घेणार आहोत आपण. आणि समोर मित्रांनो पाहू शकता एकदम डोंगराला धुकं चिपकलं आहे. आणि तोच आहे वरती रघुवीर घाट. आणि वरती खूप उंच डोंगर आहे, वलनाचा रोड आहे. आणि इथे शाळा आहे. आणि इकडे खूप मोठे मोठे सुद्धा धबधबे दिसतात समोर. तर फायनली मित्रांनो आत्ता आपण घाटात पोचलो आहे, म्हणजे सुरुवात केली आहे. पहिलाच चढणी वगैरे सुरुवात झाली आत्ता. आणि समोर बघताय खूप सुंदर असा नजारा दिसतो धबधब्यांचा. इकडे ह्या साईडला डोंगर आहे खूप मोठा. आणि अर्ध्यापेक्षा जास्त डोंगर वरती ढगाच्या वरती आहे. आणि बघा इकडे पुरा डोंगराला पुरे धुका लागला आहे, ढग लागले. आणि हा इकडे चालला आहे रघुवीर घाटाकडे वरती रोड. तर आपल्याला जायचं आहे तिकडे आता. आणि मित्रांनो एक सुंदर असा धबधबा लागला आहे. आणि पुन्हा एकदा आला आहे, मोठा टर्न आहे एकदम. आणि आपला सुपर रायडरनी एका फटक्यात टर्न मारलं आहे. आणि मित्रांनो इथे सुद्धा आहे ना हलका हलका धुका जाणवतो आहे. आणि समोर बघा एकदम डोंगराला पुरा धुका चिपकलं आहे. आणि आता आपण खूप उंचावरती आलो आहे. आणि छोटे मोठे धबधबे सुद्धा आता दिसायला सुरुवात झाले. आणि इथून बघा शिंदी 10 किलोमीटर आहे वरचा टोक. अजून 10 किलोमीटर वर चढायचं आहे. 10 किलोमीटर घाट आपल्याला वर चढायचं आहे. आणि आता इथूनच खालून एकदम सुंदर सुंदर नजारे दिसायला सुरुवात झाले. मित्रांनो आपण थोडंसं एक घाट चढलो. आणि इकडे समोर बघताय पुरा रस्त्यावरती धुका झालं आहे. एकदम आग लागल्यावर कसा धुका पसरतो त्या प्रमाणात एकदम सर्व धुका झालं आहे. आणि इकडे बघा ह्या डोंगराच्या मधून सुद्धा बघा एकदम सफेद धुका आहे. आणि ह्या साईडला बघा. आणि मित्रांनो इकडे बघताय पुरा धुका झालं आहे. पुऱ्या डोंगरावरती धुका पसरला आहे. आणि हा इकडे चालला आहे वरती रघुवीर घाटाकडे. आणि इकडे रस्ता वगैरे व्यवस्थित आहे वरती यायला, काय टेन्शन नाही. एकदम मोठा रस्ता आहे आणि पद्धतशीर रोड आहे. एवढा पण खराब रोड नाही आहे. वरती यायला आम्ही पटाट वरती आलो. आणि समोर बघताय नदी आणि खाली खेडगाव आहे. एकदम भारी नजारा दिसतोय. आणि इकडे बघा पुरी एकदम सफेद धुका आहे. आग लागल्यासारखा धुका आहे, एकदम सफेद असतो तसा. आणि इकडे बघा या साईडला छोट्या मोठ्या नद्या, या मोठ्या नदीला येऊन मिळत आहेत इकडे. आणि एकदम डार्क वातावरण झालं आहे पुरं. आणि आता बघा आपण खूप उंचावरती आहोत. इकडे खूपच उंचावर आलो आहे आता. आणि मित्रांनो इथेच पुढे आहे ना एका थोड्याशा अंतरावरती आहे ना खूप उंचावरनं धबधबा पडतो. तिथे आपण थोड्या वेळाने पोचू आता. आणि या साईडला बघा एकदम धुका झालं आहे, एकदम खोल दरीसुद्धा आहे. आणि सफेद पुरा एकदम धुका आहे. इथे सुद्धा नॉर्मल धुका आहे. आणि या साईडला जर पुढे जाऊ तसा धुका वाढत चाललं आहे. आणि इकडे बघा आपला गाडी चालवणारा ड्रायव्हर बंटी दमला गाडी चालवून. तर वरती जाऊया आता. वर जाऊन बघूया कसा वातावरण असणार आहे तो. आणि इथे बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली. वरती जास्त असण्याची शक्यता आहे. पण रोड वगैरे व्यवस्थित आहेत. वरती यायला एकदम मस्त रोड आहे, काय टेन्शन नाही. खड्डे वगैरे रस्त्याला अजिबात नाही आहेत, एकदम भारी आहे.
कसं आहे निवांत येऊ शकता, काय टेन्शन नाही, धोकादायक एवढा वाटत नाही आहे. तर चला जाऊया वरती. आणि धुका एकदम आता दाट होत चाललं आहे. हे बघा इकडे जसं जसं आपण पुढे चाललो आहे ना तसा धुका दाट होत चाललं आहे. आणि इकडे झऱ्यांचा सुद्धा आवाज बघा एकदम फास्ट येत आहे. सर्वीकडे झऱ्यांचाच आवाज येत आहे आणि सर्वीकडे पाणीच पाणी आहे. इथे सुद्धा एक मोठा धबधबा आहे. सर्वीकडे धबधब्यांचाच आवाज येतोय आणि या साईडला खोल दरी आहे. आणि जसे संध्याकाळचे कसे 6 वाजता 6-7 वाजता एवढा कालोख झालं एकदम दाट. आणि समोर बघा तो डोंगर आहे, रघुवीर घाटातले डोंगर आहेत. आणि हा वरती चालला आहे रघुवीर घाटाकडे रोड. आणि इकडे धुका पाहू शकता किती आहे ते. आणि इकडे आपण आता थोड्या वेळातच घाटात पोहोचू, रघुवीर घाटात. आणि इथे खूप उंचावरनं वॉटरफॉल पडतो आहे, हे बघा इकडे. आणि एकदम जोरदार पाणी येतोय बघा. थोडा आपण थांबूया इथे. आणि मित्रांनो हा इथे आहे ना कातलाचा दगड आहे, मोठाचा मोठा डोंगर आहे काळ्या कातलाचा. आणि तिथून मधून धबधबा पडतोय. आणि याच्या पुढे सुद्धा एक धबधबा आहे, त्यालासुद्धा पाणी खूप आलं आहे. आणि इथे बघा केवढा उंचावरनं धबधबा पडतोय. आणि एवढ्या उंचावरनं पाणी पडतंय ना तर त्या धबधब्याखाली गेलो तर जोरात पाणी लागेल. आणि इकडे बघा बंटी जातोय पुढे. आणि जो पाण्याच्या धबधब्यातून ते थेंब उडत आहेत ना ते इकडे बाहेर येत आहेत. आणि असं वाटतं की पाऊसच आला आहे जोरात. आणि थोडा आपण आता इथे 2-3 फोटो काढू. हे बघा. आणि इथं पाणी पडतंय आणि पाणी पडून आहे ना तिथं खोल झालं आहे. इकडे बघा पुरा काळा कातल आहे. आणि आपली गाडी इकडे वरती आपण थांबवले. आणि इकडे बघा या साईडला पुरा धुका झाला आहे. आणि हळूहळू जसे आपण वर चढत चाललो ना तसा पावसाचा सुद्धा प्रमाण वाढत चाललं आहे. आणि इकडून आपण खालून आलो होतो. आणि या साईडला नदी आहे मोठी. आणि या साईडला घाट आहे आणि दरी आहे या साईडला. तर इकडे सुद्धा वरती खूप पर्यटक आलेत. आणि आपण आता थोडेसे इथे फोटो घेऊया. आणि मित्रांनो आपण घाटात आलो की सर्वात सुंदर सुंदर धबधबे दिसायला सुरुवात होते. आणि सुरुवात झालेली आहे धबधबे दिसायला. आणि हा तुम्ही डोंगर पाहू शकता, पुरा कट करून हा रस्ता बनवलेला आहे इथे. आणि समोर बघा एकदम खूप उंच डोंगर आहे. हा पुरा डोंगर आहे ना कट करून इथे रस्ता बनवलेला आहे. त्यामुळे असे सुंदर धबधबे पाहायला भेटतात. आणि पावसाने सुद्धा जोर वाढवलं आहे, खूप जोरदार पाऊस आला आहे. आणि या साईडला पाहू शकता पुरी दरी आहे. आणि जो कापलेला दगड आहे ना तो या साईडला टाकलेला आहे इकडे. आणि सुंदर नजारा आपल्याला पाहायला भेटतोय. चले बाबू आपली पसंती इथे उभी आहे. आता इथे आपल्याला फोटो काढायचं होतं पण पाऊस आलं आहे त्यामुळे आपलं फोटो काढायचं राहिलं आहे. तर वरनं येते वेळी बघू थोडे फोटो काढू इथे. तर पहिला आपण वरती रघुवीर घाटात जाऊया. आणि हे बघा इकडे बंटी बसलं आहे आणि पावसाने सुद्धा जोर केलं आहे. घाटामध्ये मित्रांनो पाऊस असतंच. आणि ते आता आपल्याला दाखवलं आहे ना पाऊस आहे ते. आणि चला वरती घाटात. आणि हे बघा इकडे खूप सुंदर सुंदर धबधबे. जोरदार पाऊस आणि हा रस्त्यामध्ये असणारा धुका, यातून आपण आता पोहोचलोय रघुवीर घाटात. आणि आपलं शेवटची डेस्टिनी आपण पोहोचलोय. तिथं थांबू पुढं घे. आणि फायनली आपण घाटात पोहोचलोय. आणि घाटाच्या वरती माथ्यावरती हा इथे एक हॉटेल आहे, फक्त एकच हॉटेल आहे. आणि हा इकडे रोड जातो साताऱ्याकडे. आणि इथे आहे ना एक पॉईंट बनवलेला आहे रघुवीर घाटामध्ये, सेल्फी पॉईंट म्हणून. तिकडेच आपण चाललो. आणि इकडे पाहू शकता फुल धुका आहे. जर थोडासा पावसाची मेहरबानी झाली
तर थोडा धुका हटला तर आपल्याला नजारा पाहता येईल डोंगरावरून, जो समोरच्या नदीचा आणि जो खेड गावाचा नजारा दिसतो तो पाहायला भेटेल. पण इथे पाहताय खूपच धुका आहे. बंटी पहिल्यांदाच आलं आहे घाटामध्ये, तर त्याला पाहायचं होतं उंचावरनं कसं डोंगर वगैरे दिसतात ते सह्याद्रीच्या रांगा. पण थोडंसं पावसामुळे थोडी गडबड वाटते. खूपच दाट धुका आहे इथे. आणि आपण आता चाललो आहे सेल्फी पॉईंटकडे. समोर आहे सेल्फी पॉईंट. आणि इकडे खाली खोल दरी आहे. धबधब्यांचा तुम्ही आवाज ऐकू शकता. खूप सारे धबधबे या साईडला पडत आहेत. आणि पाऊससुद्धा बघा बारीक बारीक चालूच आहे. फोटोसुद्धा काढू शकत नाही, मोबाईल नाही काढू शकत पावसातून. आणि इकडे आता आपण पोचलो सेल्फी पॉईंटच्या इथे. इथे बघा याच्या इकडे खाली पुरा धुका आहे. आणि मित्रांनो समोर आहे सेल्फी पॉईंट आणि बघा फुल धुका आहे. आणि ते फक्त नॉर्मल 1 ते 2-3 फुटावरती 10-12 मीटरपर्यंतच दिसतं आहे. बाकी सर्व धुका आहे. इकडे त्या साईडला एक झाड आहे आणि गर्दीसुद्धा आहे थोडीशी. आणि इकडून बघा एकदम सुसाट हवा सुटले वरती येते. मोबाईल कार्ड आपला. आणि मित्रांनो जसं जसं थोडं थोडं आहे ना धुकं हटतंय ना तसं तसं डोंगर दिसतंय. आणि हे बघा इकडून किती खोल आहे ते आणि खूप डेंजर आहे. हा इथे शेवटचा पॉईंट आहे. इकडून सुद्धा अजून खाली बनू शकत होतं पण जरा डोंगराची ढलान जास्त आहे त्यामुळं इथपर्यंत सेल्फी पॉईंट शेवटचा एंड आहे. आणि बघा लगेच धुका आलं इकडे. डोंगर बघा खूप उंचावरती आहोत आपण. समुद्र सपाटीपासून खूप उंचावरती आहोत आणि आजूबाजूला पुरा धुका आहे. आणि या साईडला बघा एकदम खलखल खलखल आवाज येतो आहे धबधब्यांचा. इकडे बघा याच्या खाली पुरी दरी आहे, खोल दरी आहे. आणि आत्ता आपण आहोत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि नदीचा आवाज वगैरे ऐकू शकता धबधब्यांचा. आणि नदी या साईडला इकडे खाली आहे. आणि इथे बंटी. तर मित्रांनो फायनली आपण आता जिथे आपण येण्यासाठी निघालो होतो रघुवीर घाटामध्ये तिथे येऊन पोचलो आहे. आणि जोरदार पाऊस आहे बघा. इथे पुरा भिजतोय, चेहऱ्यावर पुरा पाणी येतं आहे, कॅमेऱ्यावर सुद्धा खूप पाणी पडतं आहे. आणि बंटी एन्जॉय करतो आहे कारण तो पहिल्यांदा आला आहे. आपण सुद्धा मी दुसऱ्यांदा आलो आहे. तर खूप मजा येते आणि खूप भारी आहे. लोकेशन एकदम मस्त आहे. तुम्ही बघा या साईडून पुरा पाणी माझ्या चेहऱ्यावरती येतं आहे आणि पुरा आम्ही भिजलो आहे आता. आणि आपल्याकडे गोप्रो असल्यामुळे पावसात मी व्हिडिओ बनवू शकलो. तर मित्रांनो खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा. आणि बघताय फुल इथे आता खूप सारी लोकं होती. पाऊस वाढल्यामुळे सर्व लगेच फटाफटावर वरती गेले कारण वरती हॉटेल आहे. तिथे व्यवस्थित उभं राहण्यासाठी वगैरे जेवणाची वगैरे सोय आहे. तिथे जेवण वगैरे मिळतं. आणि बाकीचा आपण इकडचा नजारा पाहूया कसा येतो. हे बघा या साईडला डोंगर आहे, पुरा खलखल खलखल आवाज येतो आहे धबधब्यांचा. पण धुका असल्यामुळे आपण पाहू शकत नाही. आणि इथे एक सौर ऊर्जेची लाईटसुद्धा आहे. रात्रीचं जर कधी संध्याकाळचं नाईट झालं तर लाईट वगैरेची सोय आहे इथे. एकदम मस्त. बंटी बघा या साईडला एन्जॉय करतो आहे. पुरा धुकाच आहे. जर थोडा आपल्याला बघायला भेटलं असतं ना तर एकदम मस्त वाटलं असतं. तर हे बघा या साईडला एक छोटासाच डोंगर दिसतो. बाकी पुढे खूप उंच उंच डोंगर आहे ते जरा धुक्यामुळे ढाकले गेले. तर बघूया थोड्या वेळाने जर क्लिअर झाला धुका तर आपल्याला आजूबाजूचा परिसर पाहायला भेटेल. आपण आहोत इथे अजून अर्धा 1 तास 2 तास आहोत. इकडे अजून बाजूचा परिसर फिरायचा आहे आपल्याला, वरती जायचं आहे. तर चला. मोबाईल. आणि पावसाने खूपच जोर केलं नाही त्यामुळे आता आपण इकडे वरती चाललो आहे. जरा वरती जाऊन थोडं उभं राहूया. खूप जोरात पाऊस आला. मगाशी आलो तेव्हा थोडा कमी होता. जेवण घेऊन आलो आणि आपण इथं डब्बा आणला होता जेवायला, चपाती वगैरे आणले. आणि आत्ता वाजले 2:30 वाजले. आणि मित्रांनो आपल्या घरापासून आहे ना आसूदपासून 65 ते 70 किलोमीटर आत्ता आम्ही लांब आहोत. आपल्या गाडीची किलोमीटर रनिंग झाली 70 किलोमीटर. तर आपल्या घरापासून 70 किलोमीटर लांब आहोत. 70 कसा होईल. तर मित्रांनो इथे समोर हॉटेल आहे आणि फुल धुक्यामध्ये तो हरवला आहे. थोडंसं दिसतं आहे. आणि इथे आहे मेन रोड. इथून आपण मगाशी खाली गेलो होतो. आणि या साईडला रोड आहे. आणि इकडे सातारा
साताऱ्याकडे रोड जातो हा. इथे आपली रत्नागिरीची बॉर्डर संपते पुढं थोडा, पुढून सातारा लागतो. इकडे पाहताय फुल धुका झालं आहे. तर मित्रांनो आपण खूप वेळ वाट बघितली, थोडा नाश्ता वगैरे केला आणि पाऊस कमी होण्याची वाट बघितली, पण धुका बघा खूप दाट धुका आहे आणि धुका काय सरकलाच नाही. त्यामुळे आजूबाजूचा परिसर आपल्याला एक्सप्लोअर करता नाही आला. तर बघा बंटीसुद्धा दमला आहे, त्याला आता मुंबईला जायचं आहे रात्री, तर त्यामुळे आपण निघूया आता इथून. आणि बघा खूप धुका आहे इथे वातावरणामध्ये. तर चला निघूया आता आपण. खेडमधनं आता आपल्या दापोलीत जायचं आहे. तर तरी पण 80 ते 70 किलोमीटर आपण लांब आलो आहे घरापासून. तर चला निघूया आता घरी जायला. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. आणि मित्रांनो आता आपण निघालो तो घरी आणि बघा पुरा रस्त्यावरती धुका साचलं आहे आणि इथून वरनं एक मोठा धबधबा पडतो आहे. आणि या साईडला बघा इकडून वरनं आपण आलो आता आणि पुरा आहे ना रस्त्यावरती धुका झालं आहे. आणि या साईडला पुरा काळा कातल आहे आणि इकडे काही ठिकाणी बोर्ड वगैरे पण लावलेले आहेत. आणि हे बघा बंटी बसले आता. आणि या साईडला फुल दरी आहे, तुम्ही इकडून कुठेही जाऊ शकत नाही. आणि या साईडला आपली गाडी आहे आणि खूप सारा पर्यटकांची सुद्धा गर्दी आहे इकडे वरती. आणि आता फायनली आपण बसलो आहे गाडीवरती आणि ती पुढं गाडी चालले ना त्याच्या मागनं आपण आता जाणार आहोत, कारण पुढे आहे ना फुल धुका आहे. हे बघा इकडे पुढे काहीच दिसत नाही आहे. आणि हा पुरा रस्ता आहे ना, हा डोंगर आहे ना कापून केलेला रस्ता आहे. आणि इकडे या साईडला बांधी आहे आणि हे बघा पुढं काहीच दिसत नाही आहे. तरी पण मिनिमम 50 ते 10-20 मीटरच्या पुढं काहीच दिसत नाही आहे. आणि आजूबाजूला धबधब्यांचा आवाज येईल तुम्हाला. आणि शेवट अखेर आपण फायनली आपण निघालो आहे घरी. आपल्याला नजारा जो पाहायचा होता डोंगरांचा, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा, तो काही पावसामुळे आपल्याला पाहता आला नाही. खूप सारा धुका असल्यामुळे आहे ना आजूबाजूचा आपल्याला परिसर पाहता आला नाही. बाकी हा डोंगराचा काळा कातल आहे ना तो आपण पाहू शकतो या साईडला. आपण गणपती भेट देऊ. आपण पुन्हा एकदा नेक्स्ट टाईम यायचा आपण प्रयत्न करू. पुन्हा एकदा येऊ आपण गणपतीच्या सीझनला, कारण तेव्हा धुका वगैरे कमी असू शकतो. हे बघा समोर गाडी आहे पण ती सुद्धा दिसत नाही आहे, ते सुद्धा खूप स्लो चालले. आणि थोड्या अंतरावरती नुसते वलन आहेत, फुल वलन आहेत. आणि हे बघा इथे फुल मोठा धबधबा आहे. बघू इथे फोटो काढूया. हां वॉटरप्रूफ मोबाईल काढूया आपला. आणि बघा मित्रांनो इथे एक खूप मोठा धबधबा आहे